कशाला तरी ते आधीच गेले घाबरते आमच्या डॉक्टरला. रेडी टू लिव्ह. आता कोकणमध्ये दर्शन घेणार आणि पुढं डिसिजन घ्यायचं काय करायचं. 3ला तर निघायचं आहे इथून, कारण मग कुठं तर रात्री 1पर्यंत आम्ही घरी जाऊ. बूट शूज पुसायला. वा बूट शूज एकच कॅमेरावर. तुला ब्लॉगर कोण घ्यायचंय? मैं खुद. ये आज का गुजारा हो जाएगा इससे. एक दिन आजचं गुजारा हो जाएगा. लक्षात नाही गण्याकडे ते तवापासून ह्याच्याकडे अरे हा आरसा आहे ना आपल्याकडे. हे आहे नवीन ट्रायपॉड. किशोरनं गिफ्ट केलाय मला. काय नाही काय किशोरनं गिफ्ट केलाय. लई मोठं वापराय दिलाय रे. शर्ट मुळे हेडफोन गावसला. 1500 रुपये. रूम चांगली होती. आम्हाला किती 2300ला मिळाली आणि प्रॉपर्टी चांगली आहे. एक नंबर आहे. नवीनच तयार झाले. कोकणपासून अलीगड 1 किलोमीटर काहीतरी आहे. लुंगी घालणार फोटो तेवढं दिसतो नाही ते यार होत नाही ते. मग कशाला आणले? काय घ्यायचं काय घ्यायचं? पुरी भाजी का? पुरी भाजी ट्राय करा. मी ऑर्डर केला आहे मसाला डोसा. गणेशनं पण मसाला डोसा ऑर्डर केला आहे. यानं आम्हाला उपाजी बसेल. यानं बन ऑर्डर केला आहे आणि यानं पुरी भाजी ऑर्डर केला आहे. यांचं तयार व्हाले तोपर्यंत आम्ही चालू करू. मी काय तर नवीन आहे. आणि काय आहे? बन केळी वगैरे ते स्मॅश करून. अच्छा ट्राय करूया. इथं काहीतरी मी नाश्ता केला आहे. आता आम्ही चालले दर्शनासाठी. टोटल काहीतरी जवळच आहे. गर्दी तर दिसाल्या कारण सोमवार आहे. मेन आज शंकराचा वार. सोमवार आज तर शंकराचा वार पण आहे आणि चालले दर्शनाला. बघा दर्शन करून मग आम्ही होनमारला जायचं म्हणतोय. बघू 4पर्यंत इथून निघायचं आहे. बाकी नाश्ता ते ओके होता. छान होता. खडे मसाले सगळे. शिवाय घाल. तुला व्लॉगमध्ये घ्यालोय. ब्लॉगमध्ये घाल. शिवाय घाल. तुला घ्या लागला. धनीने कॉल केला. तिचा बरोबरचा प्लॅन होता आमचा 2022 पासून. 21 अनफॉर्च्युनेटली 2021 पासून प्लॅन आहे. 2021 पासून आणि अनफॉर्च्युनेटली तो आमचा आत्ता सक्सेसफुल झाला विदाऊट हर. हे मेन मंदिर. चल आता लुंगीशिवाय आत एंट्री नाही आहे त्यामुळे लुंगी विकत घ्यायला आता. आपली जरा या आतलं सेट तर करतो. अशी काही तर लुंगी घातलेला आहे मी. कसं गुंडाळून मिंडाळून किशोरनं शूट केलाय. तुम्हाला दाखवतो नंतर मी. हे गाणं घातला नाही अजून त्याला सांग पॅन काढून. अनिकेत घातलाय. गणेश घातलाय. किशोर तेवढा एकटा राहिलाय. ते पोट भरून नाश्ता केले मग ग्रीप धरले. 2 डोसा खाल्ला. 2 डोसा. लुंगी घालायसाठी केलेला लुंगी घालायसाठी केलेला आटापेटा. One eternity later. ओ अण्णा तयार. माझ्या अर्धी लुंगी ओढली देऊ का तुला बसना? चुप बिलकुल चुप.
तिथून आत दर्शनाला जायचं. श्रीनंदीकडे चालू कर की. जस्ट दर्शन झालं आता आमचं. किती वेळ लागला? 2 तास लागले ना? 3 तास लागले दर्शनाला. गर्दी होती भरपूर फिरवल्यात असं गोल इकडनं तिकडनं परत दर्शन झालं. छान झालं दर्शन कर. काय धक्काबुक्की नाही काय नाही, मस्त झाले. आता बीचकडे चालले. बीच आहे इथून ते पुढे पावलाच्या अंतरावर. पुढे पावलाच्या अंतरावर. पावलाच्या अंतरावर तर नाही, 100-200 पावलं असतील. बीच ऊन पण भरपूर आहे, काय पडाले खूप. स्टील चालले आता. आले महाप्रसाद घ्यायला. आता इथं पण नंबर ठीकच आहे बघल तिथं. आणि त्यांना काय बोलायचं आहे तुम्हाला? काय नाही, आता बघायला आले पहिला खाऊया. मग सध्या तरी नियोजन काय असेल ते मग पैसे बचावण्याचा संघटना चालू आहे आमच्या आता तरी. आता खर्च झाले. 3,000चं रील बघून आलतो. 30,000 संपल्यात तरी कारण ट्रिप काय संपली ना अजून. 3,000चा बजेट घेऊन आलता आम्ही. 30,000 संपल्यात खरं. 3,000ची रील बघून आलतो. 30,000 संपलं तरी ट्रिप संपना अजून. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. त्याच्यापेक्षा मानलेला गेलो असतो परवडलं असतं. सांबर आणि राईस महाप्रसाद. कशा कुठे गेला? गणेश काय पाहिजे? तुषार काय पाहिजे? मला काय आता तू देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना. दर्शन झाल्यानंतर आम्ही आलतो इकडे खायला. काय तर खायला म्हणजे दर्शन महाप्रसाद खाल्लेलं. कोणाला थम्सअप प्यायचं होतं, कोणाला लिमका प्यायचं होतं. त्यामुळे आलं तिथं बसल्याला जरा निवांत. हाय ऊन बाबा, एवढं ऊन बघून तर बास. समुद्र बघा आहे इकडे. आता 2 रस्ते आहेत आमच्याकडे. एक तर आहे की कारवारकडून जायचा गोवा मार्गे, किंवा आले त्या रस्त्यानं बेळगावकडून जायचं. बेळगावचा रस्ता काइंड ऑफ मध्ये 50 किलोमीटर खराब आहे. तिथून पुढे चांगला आहे, मस्त 6 पदरी आहे. तिथून पुढे आणि बेळगावपासून आणि कुठे कोल्हापूरपर्यंत रस्ता एकदम बेकारच आहे. डायव्हर्जन नुसता डायव्हर्जनच आहे. नुसता डायव्हर्जन आहे. बघू आता गाडीपाशी जाऊन ठरवायचं नक्की कुठल्या साईडनं जायचं आणि काय. आणि ते लुंगी 50 रुपयाला आहे. आम्ही 100 रुपयाला विकत घेतली. लुंगी घेणार असेल, इकडे येणार असेल, कधी लुंगी घेणार असतील तर बीच साईडला या 50 रुपयाला मिळतात. आमची मंदिर समोर चुकून पण घेऊ नका असा. 200 मध्ये आता 200 लागतो ना डायरेक्ट. 200 लागला आम्हाला. दुसऱ्याकडे जायचं. जाऊ ना जरा आवाज ऐकू ना. अरे चल ना जाऊ नये नुसतं. हा गणेश बघा आमचा. किशोर ह्यो आमचा रिपोर्टर. आजचा नवीन रिपोर्टर आहे आमचा. सगळे माझं यो बघा. मी कामात असताना सगळं माझं काम बघणार आहे. मोबाईल मध्ये कोण दिसतंय बघा जरा. त्याचं नाही घेऊन आता. ओके दे नेक्स्ट बोला. झुकेगा नहीं. पुष्पा. ओके नमस्कार, संभाळम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. हे रिपोर्टर गणेश आहे. आपण आता बीचचा नजारा पाहू शकता. इकडून थोड्या अंतरावर यार बड़ा बेकार आदमी है. उधर से निकल जाना भाई. थोड्या अंतरावर बीच आहे. बीच पाहू शकता. जरा साईड द्या. आणि इथूनच मंदिर आहे. मंदिर 4-5 पावलाच्या अंतरावर आहे. मंदिर खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आणि आपण एक वेळ मंदिर घेऊन जाऊ. अरे अनिकेत हा गणेश आहे का? इथं कसं काय? गणेश इकडे कसं काय आलायस? मला इथं कोणतरी सोडून गेलं.
अरे हा किशोर आहे, किशोर पण आहे. तू तोंड का झाकालेस? तोंड ऊन लागा. काय काम केलं असलं? काय काम करायचं असलं तोंड झाकालेस? काम केलं की तोंड दाखवलं. तर गणेश, आपली ट्रिप ऑलमोस्ट सफायच्या ह्याला आल्या आता. चपली घरला जायचं रे अजून. बसून गाडीवर गचके खात. तेच म्हणून म्हणलं सपली. आता फक्त असंच जाता येणार नाही. मला तर होणार नाही असंच जाता आता. स्टे करले एक मला आता औषध पाहिजे. औषध. हां, मी असा सध्या सगळ्यांचं घशी जरा खराब आहे त्यामुळे जरा टॉनिक घेणार आहे मी. औषध मेडिकलमधनं डिस्क्लेमर काय बघ, मेडिकल बघू बाबा पहिलं. मेडिकलमधून घेणार आहे. हां. तिथून मग घेऊन जाऊन जायचं आहे. कारण असंच जातं होणार नाही. सगळ्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे सध्या. का पेला मला तर काय वाटत ना बाबा. शुगर लेवल पण कमी झाला आहे. तर शुगर लेवल वाढवलं पाहिजे. किशोरनं आम्हाला चांगली सजेशन दिलेलं आहे. एका मेडिसिनची नाव आहे. तर त्याबद्दल किशोरचा आम्ही आभारी आहे. बाय द वे किशोर BSc फार्मसीमध्ये तो वायडी पडला होता त्यामुळे त्याला काही गोळ्या माहिती आहेत ठराविक. काय ते वाढी परोस्तवर शिकलं ना तेवढंच माहिती आहे. वेदांत हां, काय व्हायलंय तुला? मला काय नाही, अनिकेतला व्हायला. काय व्हायलंय अनिकेत? मला होय हा मला इम्युनिटी लो झाल्या म्हणजे. मग ते मेडिकलमध्ये खाकी गोळी म्हणून मिळते. नाही ती हागवण त्याने- आहे. ती हागवण्याची त्याची गरज किशोर नाही. किशोरचं पोट बिघडलं. अरे महाप्रसाद बंद झाला. महाप्रसाद बंद झाला. तर इथं आम्ही वाटत गेलो. तिथं आम्ही महाप्रसाद खाल्ला. मस्त होतं. सांबर, राईस आणि मठ्ठा. मटणावर ताक म्हणजे त्यात कोथिंबीर बिथिंबीर होती, घरात ताक होतं. एवढं मस्त लागाल तर खरोखर वांड म्हणजे वांड. कोथिंबीर टाकला की ताक म्हणतात. दह्यात नाही रे, लिक्विड फॉर्ममध्ये होतं रे, नॉट अ हार्ड फॉर्म. हार्ड फॉर्म असतो. हां, हो का? हा बघ, मी कोल्हापूरचा मी गावठी बोलतोय बघ. काय करणारच कर ते. पुण्यात तू पुण्यात सांगून त्याचा नो MH नो. कोल्हापूरची माणसं. भाई 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 चला, आपल्या गाड्या किती लांब आहेत आता? अरे हा गाडीचा स्कॅम सांगायचा राहिला तुम्हाला. आम्हाला इकडे पार्किंग मिळत नव्हती म्हणून आम्ही जिथं नाश्ता करायला थांबलेलं तिथंच गाड्या लावून टाकलं. आणि त्या काकूंची असं नजर चुकीनं आम्ही गाडी तिथंच रूम पळून गेलो. गाडी आहे की नाही आता गाडी आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही होतं आता. फिटनेस दाखव. फिटनेस ए चला आता बघू. गाडीपाशी जाऊन बघतो गाडी आहे का नाही. नाहीतर मग IT ऑफिस हुडकायला पाहिजे. पोलीस स्टेशन पहिला. पोलीस स्टेशन झगामगाली रे. मसाले एकापेक्षा एक मसाले. दालचिनी, लवंग, येलदोडे, केळीचे चिप्स, पुदिना मसाला. अबे साले. मी म्हणलं एकापेक्षा एक मसाला म्हणालोय. ते म्हणलं दालचिनी, येलदोडे, आलं, लसूण, हे काय पुदिना म्हण. पुदिना कुठला मसाला आहे म्हटलं ह्यो. आणि हे आहे गणपती मंदिर इथलं गोकर्णमधलं. ओ माय गॉड. ड्रिफ्ट मारला, रिक्षावाल्याने ड्रिफ्ट मारला. गणपतीला इथनंच पाया पड बाबा. ए गणपती बाप्पा. नाही रे, बंद आता मंदिर. अभी लंच टाइम है ना भगवान का. आणि काय म्हणताय तुम्हाला काय? आणि मला आल्या झोप जे आपण झोपू शकत नाही. कारण मला चालवायची गाडी. मी टू तिकडंच हा होईत नसेल जरा. आधीच आम्ही खूप गोरे. होय, टॅन पडला 100% टॅन पडला. बाईक्स आहेत. चला हॉटेलकडे जाऊया आता. दोन्ही बाईक सेफ आहेत. खाणारच तू भुका लागला तुला? आणि म्हणजे तासगाव इथे बनत.
आपण आहे सध्या गोव्यामध्ये. आम्ही येत आहे गोवा मार्गे, कारण इकडनं जेव्हा मी हुबळीकडनं आलो ना, रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे रस्ता एकदम असं ओके होता, चांगला होता खरं, नाही मजा येणं झाली. त्यामुळे इकडनं कट टू कट हायवे आहे आणि आंबोलीचा रस्ता पण आता खूप चांगला झाला आहे. तर बघायचं आता किती स्पीडनं चाललं आहे. टाईम तर एक्स्ट्रा दाखवतो 1 तास, तरी बघू आता परत. तरी थंडी तर आहे खूप वाजाल्या, त्यामुळे असं पूर्ण पॅक होऊनच गाडी मारालो आहे. आणि मेन म्हणजे माझा चष्मा हरवला आहे. चष्मा नाही आहे माझ्याकडे. आय एम कम्प्लिटली ब्लाइंड ॲट नाईट, सिरियसली. चलो, जेव्हा थांबेल तेव्हा अपडेट देईन. तर आहेत 4:30 वाजलेत आणि आम्ही आता कोल्हापूरमध्ये. तर इथून अनिकेत जाणार आहे परत पुण्याला, आणि आम्ही तिघं जाणार आहे टाकवडेला, इचलकरंजीतून टाकवडेला. ठीक आहे, अशा तऱ्हेने आमची ही छोटीशी 2 दिवसाची गोकर्ण ट्रिप इथे संपलेली आहे. आणि भेटू परतच लवकर नवीन ट्रिपमध्ये, 4 व्हीलरमध्ये. 4 व्हीलर गाड्या 4 व्हीलर वैतागले आता आमची. गाण्यात चेहरा दाखवू तर इथनं पुढं ट्रेलर ट्रिप. नमस्कार.